नमस्कार मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यात सहज अवेलेबल होणारी नळीची भाजी। ही भाजी प्रथम आपण एक एक पान काढून नीट करून घेऊ। देठाचा भाग घ्यायचा नाही, फक्त पाने पाने आपण तोडून घेऊ। अशा पद्धतीनं सर्व भाजी आपण पूर्ण भाजीची पेंडी नीट करून घ्यायची आहे। आणि धुवून स्वच्छ चिरून घ्यायची। 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत, मिरच्या 4-5 चिरून घेतलेत, 8-10 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे भिजवून घेतलेली चण्याची डाळ। आता इथे आपण गॅसवरती कढई तापत ठेवली आहे। यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं किंवा 4-5 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल गरम होऊ द्यायचं। आता आपलं तेल गरम झालंय, यात घालूया ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या। या लसूण पाकळ्या सुद्धा आपण सोनेरी रंगावरती छान भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाजीला एक छान सुगंध येतो लसणीचा। पाहू शकता तुम्ही, आपली लसूण आता लालसर भाजत आलेली आहे। त्यामध्ये घालू मिरच्या। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही एक्स्ट्रा मिरच्या घालू शकता, पण एवढ्या भाजीला शक्यतो 5-6 मिरच्या पुरेशा होतात। तर मिरच्याही छान परतून घ्यायच्या। मिरच्या परतून झाल्या की त्यामध्ये आपण घालणार आहोत कापून घेतलेला कांदा। हे 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यायचे। कांदा सुद्धा आपण व्यवस्थित असा लालसर परतून घ्यायचा। आता कांदा भाजत आलाय, त्यावर आपण घालू 2 चमचे भिजवून घेतलेली ही चण्याची डाळ। तीही 2 मिनिटासाठी आपण परतून घ्यायची आहे। त्यानंतर घालू पाव चमचा हळद, एक छोटा चमचा धना पावडर,
1-2 चमचे भाजक्या शेंगदाण्यांचं कूट, हे सर्व मिश्रण आपण कढईमध्ये हलवून घ्यायचे आणि त्यावर घालू स्वच्छ धुवून चिरून घेतलेली नळीची भाजी। आता ही भाजी आपण सर्व घालून घ्यायची आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित अशी परतून घ्यायची। या पावसाळ्यात अवेलेबल होणाऱ्या भाज्या आपण खरोखर खाव्या, कारण त्या खूप औषधी असतात आणि या भाज्या नेहमी मिळत नाहीत। यानंतर आपण घालू ओल्या नारळाचा चव, 2-2.5 चमचे घालूया। आणि त्यावर घालू चवीनुसार मीठ। सर्व भाजी छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। आता या भाजीवर आपण झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी एक वाफ आणू। आता आपली 5 मिनिटं झालेत आणि आपली भाजी छान वाफून निघालेली आहे आणि तयार आहे आपली ही नळीची भाजी। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।